नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी चटपटीत कच्च्या कैरीची चटणी। तुम्ही अशा पद्धतीने चटणी बनवली तर एका पोळीच्या ठिकाणी 2 पोळ्या खाऊ शकता, एवढी टेस्टी आपली चटणी तयार होते। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि खावीशी वाटते अशी चटणी तुम्ही घरच्या घरी करू शकता, तेही घरातील साहित्यापासून। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे। सध्या आंब्याचे सीझन चालू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या आहेत, त्यामुळे कुठेही तुम्हाला इझिली कैऱ्या भेटतील मार्केटमध्ये। हे बघा, अशा प्रकारे मी कैऱ्या धुवून घेतल्या आणि हा जो देठाचा पोर्शन असतो तो काढून टाकलेला आहे। कैऱ्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, यावर जो चिक असतो तो पूर्णपणे निघला पाहिजे। त्यानंतर 2 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच सौंफ, 1 चम्मच अख्खे धने, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 3 चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर, इथे 20 ते 25 लसणाचे पाकळे ठेचून घेतलेले आहे जाडसर। कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे किसणीच्या सहाय्याने। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। हे बघा कशी लच्छेदार कैरी किसल्या जात आहे किसणीने। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कैरी किसून घेतलेली आहे। हे बघा किती छान लच्छेदार कैरी किसून घेतली। आता या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची, हळद। आता हे सर्व साहित्य चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया कैरीमध्ये। हे बघा, अशा प्रकारे चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली किसलेली कैरी काळी पडत नाही आणि त्यामध्ये मसाले पण छान मुरतात। आता हे सर्व मसाले लावून आपण कैरी साईडला ठेवणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित लावून घेतलेली आहे मी कैरीला। आता आपण हे कैरीचं मिश्रण साईडला ठेवूया। आता इथे कैरीची चटणी बनवण्यासाठी स्पेशल मसाला बनवून घेणार आहोत आपण। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, यामध्ये ऑइल वगैरे टाकायची गरज नाही, गॅसची फ्लेम लो ठेवायची। आता या स्टेजला आपण मोहरी ऍड करून घेऊया, त्यानंतर जिरे ऍड करून घ्यायचे, त्यानंतर अख्खे धने आणि सर्वात शेवटी आपण सौंफ ऍड करून घेऊया। आता हे सर्व साहित्य मंद आचेवर आपण 1 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत। गॅस इथे कमी ठेवायचा, म्हणजे आपले मसाले जळणार नाही। हे बघा, इथे मसाले छान भाजून घेतले। आता आपण हे मसाले सर्व कढईमधून बाहेर काढून घेणार आहोत, त्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण जे जिरे, धने, मोहरी आणि सौंफ भाजून घेतली होती ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊया। इथे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक पावडर करून घ्यायचं नाही। हे बघा, अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतलेलं आहे मसाल्याचं। तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही वाटून घेतलं, जाडसर ठेवलं थोडंसं। आता इथे मी पुन्हा कैरीचं मिश्रण घेतलेलं आहे। आता यामध्ये तयार केलेला मसाला ऍड करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाला ऍड करून घेतला। आता आपण हा मसाला कैरीमध्ये मिक्स करून घेऊया। आता इथे आपण कच्ची कैरीवर टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेणार आहोत। त्यासाठी अर्धा कप ऑइल गरम करायला ठेवलेला आहे। इथे ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ऑइल गरम झालं की यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण ऍड करून घेऊया। हे बघा, इथे आपला तडका तयार झाला। आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर तयार झालेला तडका आपण कैरीच्या मिश्रणावर ऍड करून घेऊया। आपण हा तडका कैरीमध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली कैरीची चटणी तयार होऊ लागली। हे बघा, इथे कच्च्या कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान चटणी तयार झाली। तुम्ही अशी कच्ची कैरीची चटणी बनवून 10 ते 15 दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतात। अशी चटणी बनवून तुम्ही कुठल्याही भाजी सोबत तोंडी लावू शकतात, पोळी सोबत, भाकरी सोबत पण खाऊ शकतात किंवा लहान मुलांना डब्याला पण देऊ शकतात। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।
मस्तपैकी चटपटीत कच्च्या कैरीची चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील।